ह्याच्यात आपण उकळताना बटर वापरलंच होतं, तर आता जस्ट हलकं थोडंसं इतकं पुरेल. बस. बटर मेल्ट झालेलं आहे. येस. काय घालूयात आता? ही पेस्ट आपल्याला त्याच्यात घालायची आहे. बरं. येस. बरं, मगाशी तू म्हणत होतीस की तुमच्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये काही भाज्या ऍड पण करू शकतो आणि काढू सुद्धा शकतो. आता ह्याच्यामध्ये आपण याचा जो बेस आहे त्याच्यात आपण दुधी भोपळा वापरलाय, बटाटा वापरलाय आणि कणीस वापरलाय. करेक्ट. तर आपण तसंच त्याच्यात उकळताना भाज्या आपण गाजर वापरू शकतो, मटारही वापरू शकतो आणि कशाची तरी क्वांटिटी आपण अजून वाढवू शकतो. जी आपण मशरूमचे काप वापरू शकतो, मशरूमचे कापही वापरू शकतो. आणि ते किंवा आता आपण जसं आहे गाजराच्या वरून घालणार आहोत कच्चं, तसं मशरूमही घालू शकतो आपण. बरं, फॅन्टास्टिक. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या ऍड किंवा रिमूव्ह सुद्धा करू शकता. बरोबर. उकळी त्याला यायला सुरुवात झाली. आपल्याला हळूहळू त्याच्यात पाणी घालायचंय. बरं. ते आता आपल्याला सूप किती थिक हवंय किंवा किती पातळ हवंय त्यावर आपण पाणी ऍड करणार आहोत आणि हळूहळू बरं, कारण उकळताना ते पाणी आटणारच आहे, त्यामुळे थोडं जास्त घातलंच तरी चालेल. अजून हो. आता ह्याच्यात आपल्याला मिरपूड अजून लागली तर त्याच्या आधी सीझनिंग वापरायचंय आणि मीठ घालायचंय, जे क्यूब्स आपण बारीक करून घेतले. बरोबर. बघ किती लागणार आहे. बस. मीठ. येस. आता हे उकळत असताना त्याच्यात आपण गाजर आणि मटार घालणार आहोत, म्हणजे तेही थोडेसे शिजतील. बरोबर, म्हणजे अगदीच कच्चे नको आहेत. सध्या ते जरी बुडाले असले तरी नंतर दाताखाली आले की तुम्हाला त्यांचं अस्तित्व जाणवं लागेल. ऑरेंज वरून छान दिसतं. बरोबर. आता हे मटार. बरोबर. वा. आणि आता ह्याच्या बरोबर आपल्याला थोडंसं दूध घालायचंय. तर ते घालत असताना एका बाजूने ते आपल्याला ढवळत सुद्धा राहायला लागेल. करेक्ट. अलगदपणे. थोडं क्रीमी सूप आवडत असेल तर दुधाची क्वांटिटी आपण वाढवू शकतो. बरोबर आहे. रेडी. आता आपल्याला थोडंसं गुळून द्यायचंय की मग आपलं सूप तयार आहे. अरे वा. मग फ्रेश क्रीम कधी वापरायचं? ते वरती, म्हणजे आपण जेव्हा सर्व करतो बोल मध्ये त्याच्यावर नुसतं थोडंसं एक ड्रॉप त्याचा घालायचा. परफेक्ट. मग आपण एक काम करा, उकळीत आलेली आहे, गॅस बंद करूयात. हो. आणि वरतीच ह्याच्यात थोडंसं फ्रेश क्रीम घालून घेऊयात. तसंही करू शकतो. चालेल की नाही? मिक्स्ड व्हेजिटेबल सूप फ्रेश क्रीम घातल्यानंतर आता सर्व करायसाठी तयार झालेला आहे. आपल्या मालूनी ते आपल्यासाठी केलंय, म्हणजे सायलीने केलंय. बरोबर. मज्जा आली की नाही तुला? खूपच. फॅन्टास्टिक. हे आता आपण सर्व करूयात, प्यायला घेऊयात. तुम्हालाही करायचं असेल आणि प्यायचं असेल तर पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. व्हेजिटेबल सूप करण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेले मटार, बटर, वाफवलेले गाजर, बटाट्याचे काप, मक्याचे दाणे, दुधी भोपळ्याचे काप, दूध, क्रीम, मिरेपूड, सीझनिंग पावडर आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये बटाट्याचे काप, दुधी भोपळ्याचे काप, मक्याचे दाणे, पाणी आणि काळी मिरी पूड घालून कढईवर झाकण ठेवून भाज्या वाफवून घ्याव्यात. वाफवलेल्या भाज्या थंड करून मिक्सर मध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. एका कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये तयार पेस्ट, पाणी, सीझनिंग पावडर आणि मीठ घालून मिश्रणाला एक उकळी घेऊन त्यामध्ये गाजर, मटार आणि दूध घालून सर्व एकत्र करून पुन्हा एक उकळी घ्यावी. तयार सूप मध्ये फ्रेश क्रीम घालावं आणि सर्व्ह करावं.